आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काका पुतणे चिपळूणमध्ये येत आहेत. अजितदादा पवार हे 21 तारखेला चिपळूणमध्ये येत आहेत. स्थानिक आमदार शेखर निकम आपल्याबरोबर कसं काय सांगा? आदरणीय अजितदादा 21 तारखेला येतात. मी आपल्याला सांगितलं 3 वाजता दादा इथे येतील. 3 नंतर रस्त्यावर स्वागत करत बहादूर शेख नाक्यावर येतील. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतील आणि तिथून आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला 50 लाख रुपये मी मंजूर करून आणले. आपल्याला तिथं अजून चांगलं करायचं आहे, त्यामुळे तिथं आम्ही ती दादांकडे मागणी करणार आहोत की याला 50 लाख नाही तर अजून 5 कोटीपर्यंतची रक्कम आम्हाला तिथं द्या आणि निश्चित दादा ती देतील हा मला विश्वास आहे. त्याच्यानंतर रॅलीच्या ह्यानी आम्ही सभास्थळी येऊ, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू, नमन करू आणि भैरीच्या देवळात जाऊन सभेच्या ठिकाणी दादा येतील. नक्की सभा कुठे होणार आहे? इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर. सभेचं टायमिंग साधारण पहिलं जरी 3 होतं तर आता ते 4 होईल, कारण आता दादा वस्तीला थांबणार असल्यामुळे थोडासा प्रोग्राम थोडा पुढे जाईल. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण रविवारी संध्याकाळी 7 वाजता आदरणीय शरद पवार साहेब चिपळूणमध्ये येतात आणि 23 तारखेला सभा होते. कसं पाहता याकडे मी काय पडणार? ह्याकडे माझ्या मनाला काय आहे ते मनातले विषय आहेत, पण पॉलिटिकल आहे. ते निश्चितपणे ज्यावेळी तो आपल्या पक्षाच्या प्रचाराला किंवा आपल्या पक्षाच्या कॅन्डिडेटसाठी निश्चितपणे येणारच आहे. नाही, एकीकडे तुम्ही रैवत असं सांगितलं आता तुम्ही म्हणता शरद पवार म्हणजे दैवत आणि दुसरीकडे आपण बघतो तर ते रविवारी संध्याकाळी येत आहे. स्वागताला तर तुम्ही जाणार का त्यांच्याकडे? दैवत हे मनात दैवत आहे. आम्ही आता बाहेर ओपनली त्यांचे फोटो लावू शकत नाही, कारण त्यांनी आम्हाला कोर्टात जावं लागेल असं सांगितल्यावेळी नाईलाजाने आम्ही ते फोटो सगळे ठेवले. एकंदरीत आता आगामी विधानसभा निवडणुकी पार्श्वभूमीवरती जनसन्मान यात्रा होते, सभा होते, कसं पाहताय? जनसन्मान यात्रा आदरणीय अजितदादांची आहे. दादा हा काम करणारा माणूस आहे, प्रचंड मेहनत करणारे आहे. दादांचं नेतृत्व ह्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने उभं राहून हेच खऱ्या अर्थाने जनसन्मान यात्रेतून आम्हाला सिद्ध करतात. एकंदरीत आपण जर पाहिलं तर महायुतीचे काही पदाधिकारी काही नेते त्या व्यासपीठामध्ये असतील. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी दादांची 7 वाजता त्यांच्या वेळ आपण घेतलेली आहे. ज्यांना भेटायचं ते दादांना तिथे भेटतील. दादा त्यांना मार्गदर्शन करतील. दादा त्यांच्याशी संवाद साधतील. मला वाटतं हा आपला झाला कार्यक्रम, आमची सभा झाली की जाताना ते कदाचित उमेश सकपाळच्या ऑफिसला ते शिंदे गटाच्या लोकांनाही म्हणजे महायुतीच्या लोकांना ते त्यांच्याशी थोडा संवाद साधतील. नंतर नाना जोशी साहेबांच्या घरी म्हणजे सागर प्रेषा इथं नानींना देखील भेटतील आणि त्यानंतर मी त्यांना आग्रह करणार आहे की जो आपला हॉल आहे मुस्लिम समाजाचा कम्युनिटी सेंटर आहे, 5-6 कोटीचं त्यांचं बांधकाम आहे. त्यासाठी आत्ताच 1.25 कोटीची वॉलला दादांनी आपल्याला पैसे मिळवून दिले. खास बाब महाराष्ट्रातलं एकमेव काम त्या माध्यमातून झालं आणि तिला देखील आम्हाला पुढच्या टप्प्यात दादांनी मदत करावी ही आमची एक अपेक्षा आहे आणि ते निश्चितपणे मदत करतील. आणि ते बघितल्यानंतर एवढा अल्पसंख्याक समाज असून एवढं मोठं काम उभारणीचं त्यांच्या माध्यमातून होतं आहे, त्याचा त्यांना बघून देखील दाखवणं हे देखील गरजेचं. एकीकडे असा एक प्रश्न होतो की अल्पसंख्याकाला आता जे मुस्लिम समाज मी या ठिकाणी निधी मिळवून दिलेला आहे, पण दुसरीकडे वक्फ बोर्डचा जो विषय आहे त्याच्यावरती पण टीका होते की कुठेतरी शेखर निकम साहेबांनी दिलेला निधी योग्य आहे असं म्हटलं जातं, पण दुसरी अशी टीका होती की वक्फ बोर्डचा जो आता काही विषय सुरू आहे त्याबाबतीत 2 भिन्न गोष्टी आहेत. पहिली गोष्ट इथं समाज भवन व्हावं, कब्रस्तान व्हावी, चांगल्या पद्धतीच्या सुविधा निर्माण व्हाव्या आहे, हा एक स्थानिक प्रश्न आहे. वक्फ बोर्डाचा विषय वरच्या लेवलचा आहे ज्याच्यामध्ये लोकसभेच्या निगडीत आहे आणि त्याबाबतची भूमिका त्यावेळी स्पष्ट आहे आणि त्यासंबंधीचं जे काही विचार असतील ते आदरणीय अजितदादा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या सभेच्या माध्यमातून देतो. कारण आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचं तत्त्व घेऊन पुढे चालणारे, सर्व दादांच्या नेतृत्वाखाली चालणारे आम्ही सगळे लोक. त्यामुळे सर्व धर्म सहमत हा आमचा पहिला असणार आहे. आणि तुम्ही मला जर ओळखत असाल तर कधी तुम्ही बघितलं असाल मी कधी कुठच्याही असा कधी भेदभाव आजपर्यंत केला नाही, पुढेही करणार नाही. कधी वेळ तशी येईल त्यावेळी काय करायचं असं कधी होईल त्यावेळी ठरवू. शेवटचा प्रश्न आहे, काय ओपन करायचे असे मला वाटते की संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर जे काही केलेले आहे ते पुन्हा गर्वपशी करतील असं आता ते संभ्रम आमच्याबद्दल करत असतील. मला काय बबन कनावच्याबद्दल काय फार बोलावं असं मला निश्चितपणे वाटतं. हे होते आमदार शेखर निकम साहेब.
कॅमेरामॅन शासक सर निसर्ग लोकशाही थँक्यू. थँक्यू.